ठाण्यामध्ये आज अनेक नोकरदार आणि पेन्शनर्स बँकांमध्ये पोहोचले होते, मात्र त्यांना अनुभव काय आला 30 तारखेला आज ऐका. मोदी सरकारने निर्णय घेतला की 29 नोव्हेंबर नंतर 24,000 जी कॅप आहे त्याच्यावरती पैसे काढण्यात जी आहे ती परवानगी देण्यात येईल. पण लोकांना हे पैसे मिळत आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी माझा करत आहे. मी सध्या ठाण्याच्या कॅनरा बँकच्या इथं आहे. इथे अनेक लोक आहेत ज्यांनी या बँकेच्या पैसे काढलेत. त्यांना विचारूयात. आपण इथे पैसे काढायला आलात, आपलं नाव सांगा. आत्माराम निम्मा महाजन. येस आहे, जमादार आहे मी. गावावरून आलो. किती पैसे काढायला आलेत आपण? पुरा पेन्शन घेतो मी. आणि किती दिले तुम्हाला पैसे? नाही, ते होता 4,000 भेटणार, नंतर या. काय कारण काय? काय म्हणजे ते पैसे नाही म्हणून सांगतात. पैसे नाही म्हणून सांगतात. तुम्हाला किती 4,000 घेतले तुम्ही? म्हणजे 28,000 पेन्शन आहे ना, पेमेंट. मला पेन्शन पाहिजे. मी काही ठेवत नाही, काही घेत नाही. पेन्शन बद्दल पेन्शन द्या. कुठून आलात आपण? गावावरून जळगावून आलो. तुमचं खातं इथे आहे? हा. मी सकाळी आलेलो. मला वडिलांना 15,000ची गरज होती, पण त्यांनीच अशी आज समोर ठेवली की 4,000 शिवाय तुम्हाला 1 रुपया भेटणार नाही. तर मी त्यांना विचारलं की असं का. काल तर मीडियावाल्यांना सांगितलेलं की 25,000च्या वरती काढू शकता, पण आज त्यांनी असं उत्तर दिलं की 4,000 रुपये त्याच्यावरती तुम्हाला 1 रुपया भेटणार नाही. कारण काय? कारण काय, बँकेत पैसे नाही तेवढंच फक्त सांगतो. मी आता बँकेत पैसे काढायला आलो होतो, मला 10,000ची अर्जंट गरज आहे, पण ते 4,000च्या वरती देतच नाहीयेत. कारण सांगताय? कारण काय सांगतात की बँकेत कॅशच नाही म्हणून. कॅश नाही. त्याच्यामुळे आमचं खूप प्रॉब्लेम होतोय. काय करणार आपण? तर अशा प्रकारे वेगवेगळ्या बँकेत आम्ही गेलोय. तिथे आम्ही पाहिलं की लोकांमध्ये किंवा बँकेमध्ये कॅशची कमतरता होती आणि यासाठी लोकांना जेवढे पैसे हवेत, पहिला आता आठवडा सुरू होणाऱ्या डिसेंबरचा लोकांच्या गरजा असतात, त्या गरजा पूर्ण कशा करायच्या हा एक प्रश्न लोकांसमोर अद्याप उपस्थित आहे. कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, ठाणे.